नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फायनली जे आहे वाय-सी-एमचा रिझल्ट आलेला आहे. बी-ए, बी-कॉम आणि बी-एस-सी वगैरे सर्वांचा रिझल्ट आलेला आहे. सध्या फक्त एम-बी-ए आणि एम-कॉमचा रिझल्ट बाकी आहे. एम-एचाही निकाल आज उद्या येऊ शकतो, केव्हा येऊ शकतो. 2-3 दिवसामध्ये जे आहे सर्वांचे एम-बी-ए, एम-कॉमचे रिझल्ट येतीलच. ठीक आहे. आता यामध्ये बघा, ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहेत आणि काहींना दिसत नाही, ते कुठल्या कारणामुळे दिसत नाहीयेत, या सर्वांच्या जो आहे आपण यामध्ये अपडेट घेणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ycmu.digitaluniversity.ac यावर तुम्हाला यायचं आहे. यावर आले की बघा, तुम्हाला जे या ठिकाणी रिझल्ट टॅब ह्या मेनू बारमध्ये तुम्हाला मेनू दिसेल, रिझल्ट बार. तुमच्या मोबाईलमध्ये देखील तुम्हाला रिझल्ट बार तुम्हाला बघायला मिळेल. यावर तुम्ही क्लिक करू शकता रिझल्ट टॅबवरती, किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डायरेक्ट वाय-सी-एम-यू रिझल्ट असं देखील तुम्ही Googleवरती सर्च करू शकता. वाय-सी-एम-यू रिझल्ट असं तुम्ही सर्च केलं की एक नंबरला बघा वाय-सी-एम-यू रिझल्ट डॅश डिजिटल युनिव्हर्सिटी ही वेबसाईट ओपन होते. यावर तुम्ही आले की बघा, अशा प्रकारच्या तुमच्यासमोर डायरेक्ट विंडो ओपन होईल. स्टुडंट रिझल्ट म्हणून ही प्रोव्हिजनल लिंक आहे सर्व रिझल्टसाठी, आणि मोस्टली जे आहे सर्व रिझल्टसाठी जे आहे या ठिकाणी एकच कॉमन लिंक आहे. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. नाहीतर कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं चालतंय की सर रिझल्ट अजून आला नाही. आता बघा, बॅचलर ऑफ आर्ट्स या समोर बघा क्लिक हिअरची लिंक आहे. एम-ए समोर बघा क्लिक हिअरची लिंक आहे. प्रत्येक रिझल्ट समोर जर तुम्ही बघितलं तर क्लिक हिअरची लिंक आहे. तर सर्वांची लिंक सेमच असते. तुम्हाला फक्त या ठिकाणी क्लिक करायसाठी ऑप्शन दिलेला आहे. बाकी सर्वांची लिंक सेम असते. तुम्ही बघा, आता कुठल्याही लिंकवर जरी क्लिक केलं, समजा एम-ए सायकॉलॉजी आहे. यावर जरी तुम्ही क्लिक केलं, तरी बघा तुमच्यासमोर हीच विंडो ओपन होईल. म्हणजे 861 नंबरची जी काही लिंक आहे, ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. आता बघा, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही आले स्टुडंट रिझल्टवरती. इथे बघा, तुम्हाला आता एक्झाम इव्हेंट सर्च करायचा आहे. समजा मे, जून जे काही तुम्हाला बघायचा असेल तो. समजा आता लेटेस्ट रिझल्ट आहे मे, जून 2025चा. तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा, खाली कॅप्चा टाकायचा. ठीक आहे. आता बघा, ही जी प्रोसेस आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं आपण मे, जून सिलेक्ट केलं. नंतर बघा तुमचा पी-आर-एन नंबर या ठिकाणी टाकलेला आहे. नंतर बघा तुमचा जो कॅप्चा असेल, तो कॅप्चा टाकायचा. खाली सर्चवर क्लिक करायचं. जसं तुम्ही सर्चवरती क्लिक केलं, थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केलं की बघा, एक्झाम इव्हेंट जो आहे तो मे, जून 2025 दाखवेल तुम्हाला. बी-कॉम इंग्लिश मीडियम फर्स्ट इयर बी-कॉम. आता फर्स्ट इयर बी-कॉम मराठी इंग्लिश मीडियमचा रिझल्ट आहे. ठीक आहे. जर समजा तुमच्यासोबत 2 रिझल्ट असतील, समजा तुमचा काही बॅकलॉगचा वगैरे एक्झाम असेल, तर तुम्हाला सीरियल नंबर 1, 2 असं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतं, किंवा 3 बघायला मिळू शकतं. कारण काही लोकं जे आहेत जॉबमुळे किंवा काही कारणामुळे जे आहेत पेपर देत नाहीत. नंतर ए-टी-के-टी सोबत रेग्युलर सोबत देतात. त्यामुळे त्यांचे निकाल या ठिकाणी 2-2 दिसायला दिसू शकतात. ओके. असो. तर नंतर तुम्हाला बघा, या ठिकाणी टर्म रिझल्टवर क्लिक करायचं आहे. व्ह्यू रिझल्टवरती टॅप केलं की तुमच्यासमोर बघा अशा प्रकारची या ठिकाणी पी-डी-एफ ओपन होईल. ठीक आहे. तर हा आहे तुमचा रिझल्ट फायनली. 5 जुलैला जो आहे बी-एचा रिझल्ट आला होता. सॉरी, बी-कॉमचा रिझल्ट आला होता फर्स्ट इयरचा. तर फर्स्ट इयर बॅचलर ऑफ कॉमर्स इंग्लिश मीडियम जो रिझल्ट आहे, तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे बघू शकता. आता विद्यार्थ्याचे नाव वगैरे या ठिकाणी मी हाईड केलेलं आहे. ठीक आहे, प्रायव्हसी कारणामुळे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मार्क्स वगैरे देखील चांगले मिळालेले आहेत. फायनली फर्स्ट इयरला 67.17% मिळालेले आहेत. सर्व विषयामध्ये जवळपास 60 प्लस मार्क्स आहेत. काही विषयामध्ये 70 प्लस, 80 प्लस आहेत. तर अशा प्रकारचा हा फर्स्ट इयर बी-कॉमचा रिझल्ट आहे. सेम तुम्ही बघितलं मित्रांनो, तर हा सेकंड इयर बी-एचा रिझल्ट आहे. म्हणजे बी-एचा देखील निकाल लागलेला आहे. तर बी-एचा निकाल जो आहे तो 6 जुलै लागलेला आहे. परंतु अपडेट 2 दिवस टाईम लागला होता. तर फायनली रिझल्ट जो आहे तो 7 तारखेपासून दिसायला सुरुवात झाली होती. आणि काल बऱ्याच त्यांचे रिझल्ट दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि आज देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचे निकाल बघायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर असा बघा हा निकाल आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे एस-वाय बी-कॉमचा आहे बघा, मीडियम इथं मराठी आहे. ठीक आहे. परंतु हा जो तुम्ही रिझल्ट बघताय, हा एका इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आहे. ज्याने पेपर इंग्लिश मीडियममध्ये लिहिले होते. म्हणजे तुम्ही जर बघितलं इंग्लिश, तर इंग्लिशमध्येच येणार. सायकॉलॉजी आणि पॉलिटी आणि पर्यावरण हे जे 5 विषय होते, हे 5ही विषय त्याने जे आहे इंग्रजीमध्ये लिहिले होते, इंग्रजी माध्यमामध्ये. त्यामुळे यामध्ये तरीही देखील त्याचा रिझल्ट आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. 69.17 जे की चांगले टक्के आहेत. मध्ये बरेच विद्यार्थी विचारत होते, की सर आम्ही मराठी मीडियमला आहोत, परंतु इंग्लिशमध्ये पेपर लिहू शकतो का? तर हां, लिहू शकता. इंग्लिशमध्ये लिहू शकता, हिंदीमध्ये लिहू शकता. तुम्ही तुमच्या समोर बघा, या ठिकाणी जे उदाहरण आहे ते तुमच्यासमोर लाईव्ह आहे. अशा प्रकारचा हा रिझल्ट आहे मित्रांनो. तुम्हाला यामध्ये चांगले मार्क मिळालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तुमचा रिझल्ट वगैरे चेक करू शकता. ठीक आहे. आता हा झाला बघा तुमचा यामध्ये एस-वाय बी-एचा रिझल्ट आहे. तसंच टी-वाय बी-एचा लागलेला आहे. एफ-वाय बी-एचा पण लागलेला आहे. आणि सोबत तुमचं बघा एफ-वाय बी-कॉम, एस-वाय बी-कॉम, टी-वाय बी-कॉमचा देखील निकाल या ठिकाणी लागलेला आहे. ठीक आहे. आता बी-कॉमचं जर का टॉपर बघसाल मित्रांनो, तर आपल्याकडे जे आहे बी-कॉमसाठी सध्या 78.5 किंवा 78.6 असं समथिंग काहीतरी टॉपरचा विद्यार्थी आहे. तुम्हाला जर समजा 78 पेक्षा जास्त मार्क पडले असतील, तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, किंवा आपल्या टेलिग्रामवर मेसेज करू शकता. तुमचं नाव जे आहे ते गोल्ड मेडल किंवा सिल्व्हर मेडलसाठी विद्यापीठाकडे शिफारस केलं जाऊ शकतं. जर तुम्हाला 78 पेक्षा जास्त मार्क पडले असतील बी-कॉममध्ये तर. आणि जर समजा बी-एमध्ये जर आपण बघितलं, तर फायनल बी-एला आपल्याकडे जे आहे 77.30 जो टॉपर आहे तो आलेला आहे आपल्याकडे.
टी-वाय-बी-एसाठी तुमच्याकडे जर कोणी तुम्हाला टी-वाय-बी-एला ज्याला कोणाला 78% पडले असतील किंवा 77% पुढे मार्क पडले असतील, त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण एक तर कमेंटमध्ये बोलू शकता किंवा तुम्ही आपल्या टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं देखील नाव जे आहे या ठिकाणी गोल्ड मेडल किंवा सिल्व्हर मेडलसाठी रिकमेंड केलं जाऊ शकतं. ओके. असो, आता रिझल्ट कसा बघायचा, काय बघायचं सर्वांना या ठिकाणी समजलेलं असेल. अशा प्रकारे तुम्हाला बघायचं आहे. बाकी तुम्ही जर का रिझल्ट टॅबवरती जर मित्रांनो गेले, तर तुम्हाला या ठिकाणी आता एक गोष्ट बघायला मिळेल रिझल्ट टॅबवरती, की जेवढे काही रिझल्ट वगैरे आहेत ते फायनली अपडेट झालेले आहेत. आणि आज दुपारी 3:15 ची अपडेट आहे बघा. आज 9 जुलै आहे 3:15 वाजता. तुम्ही जर का या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तर बहुतांश रिझल्ट जे आहेत ते लागलेले आहेत. जर समजा तुम्ही या ठिकाणी बघितलं क्लिक हिअर बरोबर. तर यामध्ये जवळपास बघा 109 अपडेट आहे. हे 3 मायनस करा 106. 106 रिझल्ट आलेले आहेत आणि जे प्लीज वेट जर तुम्ही बघितले या ठिकाणी जे रिझल्ट पेंडिंग आहेत, त्यापैकी बघा आता प्लीज वेट जे रिझल्ट आहेत ते जवळपास 11 आहे या ठिकाणी. म्हणजे फक्त 10 ते 11 प्रोग्रामचाच रिझल्ट या ठिकाणी बाकी आहे. त्यामध्ये तुमचा एम-एचे काही प्रोग्राम बाकी आहेत जसं की हिस्ट्री, हिंदी, एन-ई-पी पॅटर्नवाले, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक्स वगैरे ठीक आहे. आता एन-ई-पीमध्ये एम-ए मराठी, एम-ए कुठला आहे हा उर्दू, एन-ई-पीमध्ये परत हिंदी आणि एन-ई-पीमध्ये अजून 2-3 प्रोग्रामचा निकाल लागलेला आहे जसं की पॉलिटी वगैरे, सायकॉलॉजी वगैरे ऑलरेडी. बाकीच्यांचा लवकरच रिझल्ट लागेल आणि एम-कॉम, एम-बी-ए खूप वेटिंगवर आहेत भरपूर विद्यार्थी बघण्यासाठी रिझल्ट वगैरे, तर त्यांचा देखील निकाल लवकरच येईलच. ठीक आहे. तर काही काळजी करू नका. येत्या 2-3 दिवसामध्येच आपण सांगितलं होतं, की 8 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत निकाल सर्वांचा येईलच. तर आता फायनल रिझल्ट जो आहे जवळपास 80-90% रिझल्ट आलेला आहे. जवळपास 90% रिझल्ट आलेला आहे. अजून 10% रिझल्ट बाकी आहे. तो लवकरच येईल. काही काळजी करू नका. ठीक आहे. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि मित्रांनो यावर्षी जे आहे ते ॲडमिशन सुरू झालेले आहेत बघा. एक आहे नवीन पोर्टल आणि एक आहे जुनं पोर्टल. ठीक आहे. तर तुम्हाला जुनं पोर्टल देखील या ठिकाणी दाखवतो. तर मित्रांनो हे पारंपरिक पद्धतीचं आपलं जुनं पोर्टल आहे बरोबर. तर ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी पी-आर-ए नंबर आहे किंवा जे विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयर झाला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ज्या या ठिकाणी सेकंड इयर, थर्ड इयरसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी हे जुनं पॅटर्न जुना जो वेबसाईट आहे, जे काही पोर्टल आहे, याचा वापर करायचा आहे. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा या ठिकाणी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत असतील, बी-ए असेल किंवा बी-कॉम असेल किंवा एम-ए असेल किंवा एम-कॉम असेल किंवा तुमचं पी-जी, यू-जी असेल, तर जे विद्यार्थी या ठिकाणी फर्स्ट टाईम ॲडमिशन घेत आहेत, त्यांनी जे आहे या ठिकाणी फ्रेशर स्टुडंट्सवरती क्लिक करायचं आहे. फ्रेशर स्टुडंटवरती क्लिक केलं, की बघा तुम्हाला मी या ठिकाणी एक ऑप्शन दाखवतो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी बघा न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तुमची माहिती वगैरे भरायची आहे. एकदम बेसिक माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आयडी एक आयडी मिळेल. तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो टाकून तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी फर्स्ट इयर झालेलं आहे, जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला, त्यांनी जे आहे जुनं पोर्टल यूज करायचं आहे. तर त्या विद्यार्थ्यांना देखील बघा रजिस्टर्ड स्टुडंट्स जे आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे पी-आर-ए नंबर आहे, ज्यांना सेकंड इयर, थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे. यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही ऑटोमॅटिकली जे जुनं पोर्टल आहे, त्यावरती लॉगिन व्हाल. ठीक आहे. या ठिकाणी येऊन तुम्हाला तुमचा जुना पी-आर-ए नंबर टाकायचा आहे. ज्यांचा पी-आर-ए नंबर 20 पासून सुरुवात होतो. ठीक आहे. 20 पासून. तर असे विद्यार्थी जे आहेत त्यांनी याच्यामध्ये घेऊ शकता. तर मित्रांनो बेस्ट ऑफ लक. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांनी कृपया कॉन्टॅक्ट करू शकता. ॲडमिशन सुरू झालेलं आहे. आणि ज्यांना कोणाला एम-बी-एची सी-ई-टी पास करून पाहिजे असेल किंवा बी-सी-एची सी-ई-टी पास करून पाहिजे असेल किंवा बी-एस-सीची किंवा एम-सी-एची सी-ई-टी पास करून पाहिजे असेल, तर त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे टेलिग्रामची. त्या टेलिग्रामला मेसेज करू शकता. तुमच्याकडे टेलिग्राम जर नसेल, तर आपण जे आहे डायरेक्ट तुम्ही Instagramला मेसेज करू शकता. आजकाल Instagram किंवा टेलिग्राम दोन्हीपैकी एक अकाउंट कोणाकडे असतंच. त्यामुळे एकतर Instagramला मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. तुम्हाला सहायता केली जाईल. आपल्याकडून तुम्हाला एक छोटी फीस घेऊन तुम्हाला जे आहे सी-ई-टी पास करण्यासाठी आपण मदत करू. ठीक आहे. तर मित्रांनो यावर्षी जे आहे एम-बी-एचं जे सेंटर आहे, ते फक्त विद्यापीठाकडेच असणार आहे. तुम्हाला मॅन्युअली तुम्हाला कुठलंही कॉलेज तुमच्या आसपासचं कॉलेज निवडता येणार नाहीये. तर मग तुम्हाला जर कॉलेज भेटणार तर कसं भेटणार? तर विद्यापीठ काय करणार आहे, ज्यावेळेस ॲडमिशन पूर्ण होतील, त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यानुसार म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचा ॲड्रेस भरसाल, तर तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला जे आहे कॉलेज वगैरे अलॉट केलं जाईल. तुमच्या मार्क्सनुसार वगैरे म्हणू शकता. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कोणतंही एक कॉलेज मिळू शकतं. तर तुमच्या जिल्ह्यामध्ये 1, 2, 3, 4 कॉलेज असतील, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ठेवू शकता. त्यांच्याकडे तुमचा जो ॲडमिशन त्यांच्याकडे ट्रान्सफर केलं जाईल आणि तुम्हाला तिथून एज्युकेशनल स्टेशनरी वगैरे तुमचे बुक्स वगैरे मिळतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम वगैरे देखील द्यायची आहे. सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 ओके. तर मित्रांनो बेस्ट ऑफ लक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण प्रोसेस सांगेल कशाप्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे आहे नोंदणी वगैरे करायची आहे ऑनलाईन, कशाप्रकारे प्रोग्राम निवडायचा, फीस कशी भरायची, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला जो आहे तो व्हिडिओ येईलच. तो जमलंच तर आज संध्याकाळीच व्हिडिओ येईल. ठीक आहे. तर मित्रांनो बेस्ट ऑफ लक. सर्वांनी निकाल चेक करा. ज्या तुमचे विद्यार्थी, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळ असेल त्यांना सांगा, की निकाल लागलेला आहे म्हणा आणि कशाप्रकारे रिझल्ट वगैरे बघायचा आहे सर्वांना सांगितलेलं आहे. तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.